नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नागपूरहून घरी गेल्यावर काय मिळवलं हे उद्धव ठाकरे घरी गेल्यावर विचार करतील, मंत्री संजय शिरसाट यांची उभाटावरती टीका। तर ॲडव्होकेट अभय मनोहर टाकसाळ यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाकडून महापालिकेच्या पथविक्रेता समिती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती, फेरीवाल्यांना मोठा दिलासा। आता बघूया सविस्तर बातम्या। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील रामनगरमधील श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलन महाआरतीच्या बाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली। त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि खासदार राऊत यांच्यावरती निशाणा साधला आहे। उद्धव ठाकरे उद्या नागपूरमध्ये आंदोलन करणार आहे। राम मंदिराच्या भ्रष्टाचाराविरोधात जे आंदोलन सुरू आहे त्यात उद्धव ठाकरे उद्या आरती करणार आहे। उद्धव ठाकरे हा त्यांच्या पक्षाचा विषय, उद्या त्यांनी आंदोलन करतायत, चांगली गोष्ट आहे। त्यांच्या पक्षाचे काय ध्येय धोरण आहे, त्यांनी काय आंदोलन हाती घेतलेलं आहे याबद्दल आपण जास्त चर्चा करणं योग्य नाही। परंतु काही का असाना या माध्यमातून त्यांना रामाची आठवण झाली, हनुमानची आठवण झाली, हनुमान चाळीसा आता ते पठण करायला लागले, एक भक्तीच्या रसामध्ये ते आता लीन होत आहेत, हीच एक आनंदाची गोष्ट आहे। म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहे। नवनीत राणा अमरावतीमध्ये ते आरती करतायत। याच नवनीत राणांनी हनुमान चालीसा म्हटली होती आणि त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती। याच्या आठवणी आता जागेवर दिल्या जातात। तसंच होईल ना। नवनीत राणा दाम्पत्याने मुंबईला आरती करायचा प्रयत्न केला, सत्ता होती आपल्याकडे, ताकद होती, त्यांना तातडीने अटक केलं, 13 दिवस जेलमध्ये ठेवलं। आता हेच महाशय आता ते आरती करायला दुसरीकडे चाललेले आहेत। आता जर यांच्यावर कारवाई झाली तर काय म्हणतील, परंतु हे सरकार त्यांच्या आरतीला कुठे अडवणार नाही। अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आरती करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा राहणार। नवनीत राणा जी आरती करणार होते त्यांच्या घरामध्ये करणार होते, उद्धव ठाकरे जी आरती करते ते मंदिरामध्ये करतात, तर त्यांच्यावरती सरकार कसं काय करू शकतं? बंधन नाही, बंधन आम्ही घालणारच नाही ना। सरकार कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर घालणार नाही। त्यांनी आरती करावी, निश्चित करावी। भक्ती, मी तेच सांगेल तुम्हाला की भक्ती करत असेल तर कुणालाही या देशामध्ये बंदी करता येणार नाही आणि करू पण नाही आणि आम्ही करणारही नाही। रामरक्षा या आंदोलनाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आलंय, नागपूरमध्ये आहे म्हणून, आणि मोहन भागवतांनाही निमंत्रण देण्यात आलेलं। एक दिवस राम मंदिर उभारणीच्या सोहळ्याचा निमंत्रण जेव्हा त्यांना दिलं तेव्हा ते आले नाही। 3-4 दिवस अगोदर तर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून बोलत होते, परंतु नंतर निमंत्रण दिलं तर ते गेले नाही। म्हणून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार इतरांनी करावाच असं त्यांनाही सुद्धा आग्रह धरू नये, म्हणून त्यांनी त्यांची भक्ती करावी। कोणी येऊ न येऊ, तो त्यांचा जो काय पक्षाचा कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम जो आहे तो त्यांनी व्यवस्थित पार पाडावा। महापालिकेकडून राबवण्यात आलेल्या पथविक्रेता समितीच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या द्विसदस्यीय पीठाने गुरुवारी स्थगिती दिली आहे। ही निवडणूक प्रक्रिया पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनिमय अधिनियम 2014 मधील तरतुदींचं उल्लंघन असून बेकायदेशीररित्या राबवण्यात आल्याचा दावा याचिकाकर्ते शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संलग्न आयटक आणि नॅशनल हॉकर्स युनियन फेडरेशन अध्यक्ष ॲडव्होकेट अभय मनोहर टाकसाळ यांनी केला होता। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पथविक्रेत्यांच्या हातगाड्या उचलून नेणे, त्यांचा माल पण उचलून नेणे आणि शहर पथविक्रेता समितीची स्थापना न करणे, सर्वे न करणे आणि पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायद्याची अंमलबजावणी न करणे याचा धडाका महापालिकेने लावलेला होता। शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन सतत निवेदन देऊन, आंदोलन करून महापालिकेला कायद्याप्रमाणे वागण्याचं सांगत होते, परंतु महापालिका ऐकायला तयार नव्हती, त्यांची ती इच्छाच नव्हती। आणि आता शहागंजचे काय, आमचे गुलमंडीचे काय, सिटी चौकातले काय, सगळ्यांना हाकलण्याचा धडाका आणि त्यांच्या गाड्या उचलण्याचा, जणू काही त्यांच्यामुळेच शहराचा विकास खुंटलेला आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी तयार केलेलं होतं। शहर पथविक्रेता समितीची निवडणूक बेकायदेशीरपणे करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता। 29 जून 2026च्या वर्तमानपत्रामध्ये
इलेक्शन प्रोग्राम जाहीर केला. आम्ही 30 तारखेला त्यांना निवेदन देऊन सांगितलं हे चुकीचं करताय, बेकायदेशीर करताय, तरी देखील ते थांबले नाही आणि 1 तारखेपासून त्यांनी बेकायदेशीर निवडणूक घ्यायचं ठरवलेलं होतं. तत्काळ आम्ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये रिट याचिका क्रमांक 7726/2026 दाखल केला आणि आज ही याचिका माननीय न्यायमूर्ती NV सूर्यवंशी साहेब आणि माननीय न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे साहेब यांच्या समोर आज सुनावणी झाली. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचा अध्यक्ष या नात्याने सन्मान्य न्यायालयासमोर फक्त एकच मुद्दा मांडल्यानंतर लगेच सन्मान्य न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. निवडणूक घेण्याचा अधिकार हा मनपा आयुक्ताचाच नाही, तो अधिकार हा कामगार आयुक्तांचा आहे. एवढ्या मुद्द्यावरच सन्माननीय न्यायमूर्तींनी या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. या याचिकेमध्ये फक्त निवडणुकीचाच मुद्दा नाहीये, तर उचललेल्या गाड्या परत करा, घेतलेला माल परत करा, त्याचबरोबर इथून पुढे गाड्या उचलू नका, त्याचबरोबर पथविक्रेता समितीची स्थापना करून सर्वे करा आणि सर्वांना विक्री प्रमाणपत्र द्या आणि जोपर्यंत विक्री प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत हातगाडीवाल्यांवर कुठलीही बेकायदेशीर कारवाई करू नका. हे सगळे मुद्दे याचिकेमध्ये आहे. महापालिकेला 4 आठवड्याचा वेळ या याचिकेवर म्हणणं मांडण्यासाठी दिलेला आहे. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचा अध्यक्ष. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या गावांचा तसेच झालर क्षेत्रांचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंत्राटी पदभरतीस विभागीय आयुक्त तथा CSMRDचे आयुक्त G. श्रीकांत यांनी मंजुरी दिली. या भरती प्रक्रियेला पुढील आठवड्यापासून प्रारंभ करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. CSMRDA कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीत सहआयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपायुक्त लखीचंद चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आयुक्त G. श्रीकांत यांनी प्राधिकरण क्षेत्रात वाढत असलेली लोकसंख्या, वेगाने होत असलेल्या औद्योगिकरण आणि विविध पायाभूत विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबतच अतिरिक्त मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवरती राबवण्यात येणार असून त्याद्वारे विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यावेळी CSMRDA मधील नियमित पदभरतीचाही आढावा घेण्यात आला. प्राधिकरणातील वर्ग 1 ते वर्ग ड अशा एकूण 147 पदांसाठी सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली असून शासनाच्या नियमानुसार नियमित भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात सहआयुक्त अंजली धानोरकर यांनी सविस्तर सादरीकरण केला. बैठकीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती प्रक्रिया, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तातडीने निकष, बाह्य स्रोतांद्वारे पात्र मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची कार्यपद्धती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती तसेच संबंधित एजन्सीच्या निवडीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. CSMRD मध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर प्राधिकरण क्षेत्रातील विकास कामांना अधिक गती मिळण्याबरोबरच नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि नियोजनबद्ध नागरी सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देणं शक्य होणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित निदर्शने आंदोलन रद्द करण्यात आलं असून सदर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती संघटनेच्या वतीने ADN सोबत बोलताना देण्यात आली आहे. क्रॉसटाईप कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, महाराष्ट्र राज्य या क्रॉसटाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे अनेक पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये हे पदाधिकारी काम करत आहेत. ते शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. अनेक जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या ते आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या प्रमुखांसोबत चर्चा, निवेदन आणि विनंत्या करून वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आपल्या विभाग प्रमुखांकडे मागण्या घेऊन गेल्या अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत असतात. आपल्या संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात क्रॉसटाईप कर्मचारी कल्याण महासंघाचं विंग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. या रुग्णालयामध्ये अनेक कर्मचारी कार्यरत असताना त्या कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनासारख्या कारवाया प्रशासकाने घेतलेल्या आहेत. या निलंबन
जे झालेलं आहे त्या निलंबनावर योग्य ती कार्यवाही गतीने करून त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं आम्ही कास्ट्राईबच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्याच्या पूर्वी आमच्या कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांच्यावर सुद्धा प्रशासनाने निलंबनासारखी कारवाई केली होती. त्या निलंबनाच्या विरोधात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने वरिष्ठ कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधून या निलंबनावर योग्य ती कारवाई गतीने करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. आज दिनांक 17/7/2026 रोजी या प्रादेशिक कार्यालय जे आहे घाटीमधले या प्रादेशिक कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने लोकशाही पद्धतीने आम्ही निदर्शनं करणार होतो. या निदर्शनाला माननीय पोलीस निरीक्षक बेगमपुरा यांनी सुद्धा आम्हाला परवानगी दिली होती. परंतु कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही गतीने सोडवू अशा प्रकारचे सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आज जे काही या घाटी प्रशासनाच्या समोर प्रादेशिक कार्यालयाच्या समोर कास्ट्राईबच्या वतीनं जे निदर्शनं करण्यात येणार होते ते निदर्शनं सकारात्मक कारवाई प्रशासकीय अधिकारी करीत असल्यामुळे आम्ही हे जी आजची निदर्शनं आहेत ते निदर्शनं आम्ही रद्द करण्याचे आज घोषित करतो. आमचे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष आदरणीय पवळे साहेब, त्याचबरोबर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सचिव सन्माननीय देवानंद वानखळे सर, डॉक्टर आरक सर, आम्ही या सर्वांनी विचारविनिमय करून जर प्रशासन जर का आपल्यासोबत अत्यंत खेळीमेळीने आणि सकारात्मकतेने या निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रश्न हाताळत असेल आणि वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून हा प्रश्न गतीनं सोडवून देण्याची जर आपल्या सगळ्यात त्यांनी होकार दिला असल्यामुळे आम्ही सर्व कास्ट्राईबच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी आजचं आंदोलन रद्द केलेलं आहे. आम्ही प्रशासनाच्या सकारात्मक उत्तराची वाट बघत आहोत आणि जर काही सकारात्मक झालं नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने वरिष्ठ कार्यालयाच्या समोर पुन्हा एकदा त्यांना अर्ज विनंत्या करून ती मागणी सोडून घेण्यासाठी आम्ही मुंबई स्तरावर सुद्धा प्रयत्न करू भविष्यात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं.
लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी, इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। खुलताबाद तालुक्यातील कसाबखेड्यातील जिल्हा परिषद शाळेकडे शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं अंधारात ढकललं जातं याचं धक्कादायक उदाहरण खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे समोर आलंय। येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य विषयांचे शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। जिला परिषद की तकरार दी है, कुछ शिक्षक वगैरह यहाँ पर कम है और कभी शिक्षक भर्ती नहीं हुई तो आप जिला परिषद में स्कूल बनाएंगे बोलकर ऐसा भी है। हाँ, 13/7 को हमने एक निवेदन दिए जिला परिषद शिक्षण अधिकारी को। क्या कसाबखेड़ा में जो है तो एक 5वीं से 6ठी तक विज्ञान और गणित को टीचर नहीं है और उर्दू को 2 टीचर नहीं है 9वीं 10वीं को। वो हिसाब से हमने एक निवेदन दिया जिला परिषद में। अगर 8 दिन में अगर शिक्षक अगर नहीं आते तो फिर वो जिला परिषद में स्कूल बनाने करके बच्चों को वाले जाए। कितने साल से? 8 साल से विज्ञान गणित को टीचर नहीं है और उर्दू को जो है तो 10 साल से टीचर नहीं है 9वीं 10वीं। अभी तक कोई पाठ पुरावा करे नहीं किया? पाठ पुरावा करे हमने अभी तक, अपन अभी तक कोई टीचर अवेलेबल नहीं हुए। क्या नाम? अंसार शेख, माजी ग्राम पंचायत सदस्य कसाबखेड़ा। बानवडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला कसाबखेडा। मी गेल्या 1 महिनाभरापूर्वीच चार्ज घेतलेला आहे या शाळेचा। या शाळेमध्ये माध्यमिक विभागाचे, त्यामध्ये 2 विभाग आहेत, उर्दू आणि मराठी। त्या दोनही विभागांना महत्त्वाचे शिक्षक नाहीत। त्यामध्ये उर्दू माध्यम या ठिकाणी प्रशाला कसाबखेडा किंवा गावामध्ये 2017-18मध्ये सुरू झालं। त्याला आजपर्यंत माध्यमिक शिक्षक आपल्याला मिळालेला नाही। त्यानंतर मराठी विभाग जो आहे त्यासाठी मी स्वतः मुख्याध्यापक एकच माध्यमिक शिक्षक आहे आणि विज्ञान, गणित किंवा इंग्रजी या विषयासाठी त्याला विषय शिक्षक नाही। त्याचबरोबर प्राथमिक विभागामध्ये पदवीधर शिक्षकांचे गणित आणि विज्ञानच्या जागा अनेक वर्षांपासून रिकाम्या आहेत। मुख्याध्यापक पद भरलेलं नाही। लिपिक आपल्याला या ठिकाणी एक आवश्यक आहे, जी जागा रिक्त आहे। 3 परिचारच्या जागा रिकाम्या आहेत आणि विशेष शिक्षकांमध्ये चित्रकला 1 ही जागाही आपल्याकडे रिक्त आहे। त्यासाठी मी चार्ज घेतल्यानंतर 23 जूनला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग यांना पत्र देऊन तशी मागणीही केलेली आहे।
आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन ती मागणी केली होती. त्यानंतर गावकऱ्यांनीही शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेमध्येच त्यांनी सर्व एक बैठक बोलवली होती. त्यानंतर गावातीलच माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख जे पत्रकार आहे त्यांनी सर एक जिल्हा परिषदेला निवेदन दिलं आहे का एक 8 दिवसात कधी शिक्षक भरती नाही केले तर आम्ही शाळा जिल्हा परिषद कार्यालयावर भरू. हो, त्यांनी ते पत्र माझ्यापर्यंत नाही दिलं. ते पत्र त्यांनी जिल्हा परिषदला दिलं असं त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि ती मागणी त्यांनी केलेली आहे. मी काल दिनांक 16ला शिक्षण अधिकारी मॅडम यांना भेटलो. त्यावेळेला त्यांच्याशी बोललोही की आमच्या शाळेला शिक्षक द्या. तेव्हा मॅडमने सांगितलं की सर येत्या 8 दिवसामध्ये आपण प्रमोशन करणार आहोत, त्याचबरोबर समायोजनही होणार आहे. त्यामध्ये तुमच्या शाळेला शिक्षक देण्याचं अगदी प्राधान्यानं देऊ असं त्यांनी काल सांगितलं होतं. छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर गट क्रमांक 4 येथे अनिल सांघवी व अनिल संचेती यांनी सिमेंटचे पाईप टाकून नैसर्गिक नाला कंपाऊंड टाकून पूर्णपणे बुजवला होता. तर नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून सुमारे 1200 मिलीमीटरचं अजस्त्र पाईप टाकून नाला एका बाजूने त्यातून प्रवाहित केला होता. तसेच या बांधकामाबाबत अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहळे यांनी सुनावणी घेतली असता त्यात महानगरपालिकेची कोणतीही वैध परवानगी घेतली नसल्याची बाब निदर्शनास आली होती. या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुडुंब परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केले आहे. संबंधित यांच्यावरती सातारा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबतच या कारवाईसाठी लागलेले मनुष्यबळ व मशिनरी यांचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. ही कारवाई आयुक्त यांच्या आदेशानुसार अतिक्रमण नियंत्रण अधिकारी, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान नाल्यात टाकण्यात आलेले सिमेंटचे 63 पाईप जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले. चारही बाजूचं कंपाऊंड जमीनदोस्त करून नाल्याला नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात आला. सदर कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त भारत बिरारे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, अशोक कदम, माजी सैनिक व अतिक्रमण पथकातील इतर कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने नागरिकांना आवाहन केलं आहे की नैसर्गिक नाले, गटारे व सार्वजनिक जागांवरती कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये. असं आढळून आल्यास महापालिका नियमानुसार कठोर कारवाई करणार आहे. शहरातील साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने सादर केलेल्या 94,60,000 रुपयांच्या औषध खरेदीच्या प्रस्तावावरती मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. बाजारातून मागवण्यात आलेले दरपत्रक वास्तवापेक्षा जास्त असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकतं असा मुद्दा उपस्थित करत सदस्यांनी प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अखेर महापौरांनी हा प्रस्ताव स्थगित ठेवत तातडीची आवश्यकता निर्माण झाल्यास आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात चौकशी करूनच औषध खरेदी करावी असे निर्देश दिले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी डासजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲबॅट BTI लिक्विड, सायफ्रिनोथ्रिन आणि एमोक ऑइलची खरेदी केली जाते. मात्र यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे 94,60,000 रुपयांचा खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावावर चर्चा सुरू होताच माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह नगरसेवक शिवाजी दांडगे, सुरेखा सानप, संगीता सांगळे आणि महेश माळवतकर यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच शहरात धूर फवारणी नियमित होत नसल्याची तक्रार करत अनेक भागात फवारणीची वाहने दिसत नसल्याने त्यांनी निदर्शनास आणून दिला. यासह सध्या औषधांचा शिल्लक साठा किती आहे अशी विचारणाही सदस्यांनी केली. त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे यांनी उपलब्ध साठा अत्यल्प असल्याचं स्पष्ट केलं. तर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी त्यावेळी सादर करण्यात आलेल्या दरपत्रकावरच आक्षेप घेत बाजारभावापेक्षा जवळपास दुप्पट दर दाखवण्यात आल्याचा आरोप केला. अशा दराने खरेदी केल्यास महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल असं त्यांनी सांगितलं. या आक्षेपानंतर महापौर समीर राजूरकर यांनी प्रस्तावाला मंजुरी न देता तो स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरपत्रकाची पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्यावा. तसेच गरज भासल्यास आयुक्तांनी नियमानुसार त्यांच्या अधिकारात औषध खरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. सिडको परिसरातील N5 येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकल शॉपचं शटर उचकटून मेडिकल शॉपमधील रोकड लंपास केली. सदर चोरीची घटना आणि चोरटे CCTVमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद करत CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील यनपाचे ते मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल शॉपचं शटर उचकटून धाडसी चोरी केली. चारचाकी वाहनातून आलेल्या 2 चोरट्यांनी काही मिनिटात दुकानात प्रवेश करून गल्लातील रोख रक्कम लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. मात्र त्यांचे संपूर्ण कृत्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकल शॉपचं शटर उचकटून मेडिकल शॉपमधील रोकड लंपास केली. सदर चोरीची घटना आणि चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. घटना वाऱ्यासारखी परिसरात कळल्यानंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नागपूरहून घरी गेल्यावर काय मिळवलं हे उद्धव ठाकरे घरी गेल्यावर विचार करतील, मंत्री संजय शिरसाट यांची उभाटावरती टीका. तर ॲडव्होकेट अभय मनोहर टाकसाळ यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाकडून महापालिकेच्या पथविक्रेता समिती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती, फेरीवाल्यांना मोठा दिलासा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.